वैजापूर शिऊर येथे जिल्हा परिषद सदस्य माननीय संजय पाटील निकम यांचा जनता दरबारात उत्कृष्ट प्रतिसाद. अनेक सरकारी कामांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न केला. सरकारी कर्मचाऱ्यांना सतर्कचा इशारा. कुठल्याही प्रकारचे मानधन न घेता काम करणे. अधिकाऱ्यांना केला इशारा. ग्रामपंचायतीच्या बाहेरकडून नोटीस बोर्ड लावून द्या. या लोकांची आता 1 महिन्यामध्ये खरेदी होणार आणि जे काही यादीत जे नावं नसतील त्यांनी संबंधित कोणाकडे पैसे दिले त्याच्याकडनं परस्पर ते वसूल करून घ्यायचे. त्याला ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही. बरोबर आहे? ओके. चला ग्रामपंचायत डिपार्टमेंटून जो भैया ग्रामपंचायत तुझा मुद्दा बरोबर आहे. माझा निवेदन झाला. ग्रामपंचायत उत्पादन दिव्यांग विकासासाठी सुमारे 5% निधी वितरित करणे बंधनकारक आहे. काय झालं आता तुझ्या माहितीसाठी सांगतो. तसं उत्तर ती देतील पण मला जी माहिती ती सांगतो. पूर्वीला वित्त आयोगातून पैसे देता येत होते परंतु सरकारने आता वित्त आयोगातून पैसे देणं बंद केलंय. आता ग्रामपंचायतचं जे उत्पन्न आहे साधारणतः वर्षी तुमचा किती पैसे जमा होतात तुम्हाला बँकेच्या स्वरूपामध्ये मोबाईल आपलं जे डिमांड आहे ते 2.6 कोटी नाही तो मुद्दा नाही. डिमांड नाही मागते तो डिमांड नाही. तुमचं ग्रामपंचायतीचं साधारणतः वर्षाला उत्पन्न समजा तुम्ही डिमांड म्हणजे वार्षिक अर्थसंकल्पाची तरतूद आहे 6 कोटी परंतु वसूल किती होतात वर्षभरामध्ये साधारणतः ऍव्हरेज घ्या 2-3 वर्षाचा 2 वर्षाचा 1 वर्ष 25 ते 30% जास्त वसूल होतो. म्हणजे 6 कोटीमध्ये 30% झालं तर 8 म्हणजे 2.25 कोटी रुपये तुमचे वसूल होतात. याचा मुद्दा असा आहे का 2.25 कोटीवर 5% दिव्यांगासाठी खर्च केले पाहिजे. नाही सरकारकडून किती 5% म्हटलेलं आहे तर मग 5% 2.25 कोटीचे 5% होतात ते 5 लाख हे 7-5 ते 3.5 लाख रुपये म्हणजे साधारणतः 8-8.5 लाख रुपये या दिव्यांगावर. किती दिव्यांग आपल्या शोरूममध्ये 231 पण आता जी आपली अधिकृत दिव्यांग यादी ती पण बाहेर नोटीस बोर्ड लावून द्या आणि जी काही यादी असते आता ही साहित्याचा विषय नाही तर अनेक लोकांचा विषय तो आपण सविस्तर गावकऱ्यांना कळू द्या. काय आदरणीय अध्यक्ष साहेब गावामध्ये भरपूर लाभार्थी आपल्याकडे 165 लोक आहेत त्याला भरपूर मंदिर आहेत परंतु त्यांना जागा उपलब्ध नव्हती. गावामध्ये गाव धर्माने भोगवटे काही राहिलेच नाही. यापूर्वी सगळे दिले त्याच्यामुळे आपण हे ग्रामपंचायत मध्यस्थी राहून लोकांच्या हितासाठी ती जमीन घेतलेली आहे. ती जमीन आपण 24 लाख रुपये घेतलेली. 46 लोकांचे पैसे आपल्याकडे जमा आहेत. तालुका आज आपल्या शिऊर सर्कलच्या जनतेला विश्वास निर्माण करून देण्याचं काम शिऊर सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य माननीय संजय भाऊ निकम आणि आपल्या गावचा अभिमान आपल्या गावची सुनबाई सोनाली ताई बाळा पाटील या सभापती उपसभापती तेव्हा हा जनतेचा दरबार शिवडीच्या इतिहासामध्ये हा सर्वप्रथम होत आहे आणि जनतेला विश्वास निर्माण झालेला आहे. केवळ टाइमपास म्हणून नाही ज्या ज्या जनतेच्या समस्या आहेत त्या समस्या तुम्ही सोडवशाल हा विश्वास या सरकारला निर्माण झालेला आहे. भाऊ ह्या तुमच्या कार्यातून तेव्हा एक सार्वजनिक मुद्दा आहे सर्वांच्या हितासाठी आहे. शिवडीची जे गोरगरीब जनता आहे कारण माझा मुद्दा हा पुरवठा विभागाशी संबंधित आहे. शिऊरमध्ये ज्या ज्या लोकांचे NPH मध्ये राशन कार्ड गेलेले आहे NPH मध्ये राशन कार्ड गेल्यामुळं बऱ्याचशा शिवडीच्या राशन धारकांना सरकारचं स्वस्त धान्य जो पुरवठा आहे तो मिळत नाही. त्याचं कारण NPH मध्ये आहे. तेव्हा बरेचसे अर्ज आहे. आपण मागे जो महसूलचा जो कार्यक्रम घेतला शिबिराचा त्याच्यात देखील पुरवठा विभागाच्या संदर्भात बरेचसे अर्ज गेलेले आहेत. तेव्हा ज्यांचे शिवडीचे अर्ज गेलेले आहेत भाऊ तुम्ही काळजीपूर्वक पुरवठा विभागाकडे लक्ष देऊन ज्यांचे NPH मध्ये नाव आहे ते NPH मधून नावं काढा आणि जो शासनाचा उद्देश आहे का गोरगरिबापर्यंत स्वस्त धान्य पोहोचलं पाहिजे. NPH मध्ये नावं कोणाचे जातात जे सर्वसामान्य आहे ऊसतोडी कामगार आहे वीट कामगार आहे मजूर आहे
जे सुशिक्षित नाही अशाच लोकांची एनपीएच मध्ये नावं गेलेली आहेत. तेव्हा कृपा करून तो सार्वजनिक प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक सोडवा. आणि दुसरा माझा महत्वाचा मुद्दा आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांना शासनाची जी मदत होती, 2,000 रुपये भेटतात, काही अतिवृष्टीचे वगैरे जे शासनाचे पैसे भेटतात, अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे काही हप्ते भेटत होते, परंतु अचानक बंद झालेले आहे. त्यांनी केवायसी केली नाही. तेव्हा त्या गरीब शेतकऱ्याला जो शासनाचा 2,000 रुपये मिळतात, त्या 2,000 रुपयापासून ते वंचित झालेले आहेत. आणि बऱ्याचशा ठिकाणी ते जातात, आमचं हे बंद झालेलं अकाउंट चालू करा, हे कोण करायचं, तर ते संबंधित कृषी विभाग आणि जिल्हा परिषद आपल्या तहसीलशी संबंधित आहे. अशा गोष्टीचा मुद्दा लक्षात आला की तुमची जी तक्रार आहे रीतसर आहे, पण ती काही सध्या आपल्या अखत्यारीत येत नाही. नंबर 1चा मुद्दा. तरी सुद्धा तुम्ही जे मला 4 नावं टाकले होते, त्याच्या व्हॉट्सअपवर तुम्ही मला 4 लोकांची मागणी केली होती. मी लगेच तहसीलमध्ये माणूस पाठवला. काय सांगितलं होतं? त्या दिवशी तुमची जी कंप्लेंट आली, त्या दिवशी तुम्ही सांगितलं, त्या दिवशी तिथं गेलो तहसील कार्यालयामध्ये. तिथं गेल्यानंतर कळलं काही पेट्रोल डिझेल टंचाई जी चालू होती, त्यांच्या मागे बरेच दिवस त्याच्या कारवाई चालू होत्या. त्याच्यामुळे ते काम थांबलं होतं आणि साईड पण स्लो होती. आणि तुम्ही जे नावं दिली होती, त्या नावाची चौकशी केली असता यांनी दर महिन्याला राशन नाव उचलल्यामुळं यांचं कॅन्सल झालेलं आहे. आणि काही जणांचे त्याच्यामध्ये असे पण प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही जी गॅस आपलं राशन कार्ड मधून विभक्ती करता, या तुमच्या राशन कार्ड मध्ये जर 6 नावं पहिले आणि तुम्ही जर दोन्ही मुलांचे अलग अलग करायला गेले तर आई वडिलांना राशन भेटत, बाकी दोन्ही मुलाला नवीन कायद्यानुसार राशन भेटणार नाही, असं त्यांनी मला सांगितलं. काय करा, आता तुम्ही एक यादी करा, त्याचे नंबर मला द्या आणि एक दिवस तुम्ही एकटे जरी. दुसरी गोष्ट काही पडले काही पडेल नाही, तो समोर आहे त्याला विचारा किती वेळेस म्हणतो ते तर तो म्हणतो येतील जाऊ. पण तुझं काय नाव कळलं? नागेश पिंगळे. बर, आता तुमचं काय काय करून द्यायचं ना? एमआरजीएस इंजिनियर आहे का तुम्हाला? एमआरजीएस कोण आहे? कोण तुम्ही एमआरजीएस आणि घरकुल दोन्ही पाहता का? तुम्ही एमआरजीएस तुमच्याकडे आहे, घरकुल तुमच्याकडे. तुमचं काय नाव? वा, तुम्ही घरकुल आले बसा. गाडीचे काय प्रॉब्लेम आहे का? फक्त बोल. सातारामची मध्ये नाही का कन्वर्ट करून केले. पहिले एकटे होते डिलीट केले, त्या टाइमात मी बाळा मुख्यांना पण घेतलं. आता त्यांना कोण बरोबर सांगा बाळा फक्त आता आमची मध्ये कन्वर्ट केली. आपली काय एमआरजीएसच्या ऐवजी व्हीबी रामजे झालेले. हो, चालू डिलीट केली त्यांनी. ते पैसे याच्यामुळे पडत नाही, फंड नसल्यामुळं एफटीओ होत नाही. पहिले कसं एफटीओ वगैरे माझ्याकडे 6 महिन्यापूर्वी येऊन गेली परिस्थिती. साधा नेचर वगैरे आहे की नाही बरं का? माझ्याकडे 6 महिन्यापूर्वी आली, तेव्हा त्या कोणाला फोन केला मला आठवत नाही. ते म्हणजे 15 दिवस हा व्हिडिओ साहेबांनी केला होता, माझ्या महिना 15 दिवसात पैसे पडते. आता 6 महिन्यानंतर परत जर अशी पद्धत झाली असेल ती योजना पद्धती योजनेत होती, कसं व्हायचं? त्याला किती दिवस लागायचे? ते पहिले एफटीओ होऊन राहत होते, पण आता जर फंड असेल तर एफटीओ होतात, तसे त्याच्याशिवाय एफटीओ होत नाही. प्रकरण 2 वर्ष मला हे सांगायचं, साध्या 2 मुद्दा घेतो मी. आता फंड असेल तर एफटी होतं, मग जशी वेटिंग लिस्ट तयार झाली पाहिजे ना. समजा उदाहरणार्थ फंड येतील, समजा आता तुम्हाला पंचायत समितीला द्यायचे 10 कोटी रुपये, 2 कोटी रुपये आले, आणि 2 कोटी आल्यावर तुम्ही जर मागणी करणार असेल तर सगळे वसुली बाकी सगळे पैसे देऊन घेऊनवाल्याचेच होते. हे बाकीचे 8 कोटी वाल्याला माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये, माझं म्हणणं असं आहे का सगळ्यांचे ऑनलाईन झाले पाहिजे. आणि जसे सिरियल नंबर ऑनलाईन होतील तसे सिरियल नंबर नाही, जसे पैसे येतील. 2 कोटी आले तर पहिल्या 2 कोटी नावं कोणाचे पहिले गेलेले, 5 आले तर 5 मध्ये पहिले नावं 5चे कोणाचे गेलेले, आणि पूर्ण 10 जेव्हा येतील ते सगळ्यांना मिळतील. मग ती सिरियलिटी तुमच्याकडे तयार असली पाहिजे ना. पण ती कोण अकाउंटला जरी असते तर अकाउंटलाही जाताना त्याला काही सिस्टम असली पाहिजे का नाही? मॅडम तुम्ही व्हिडिओ सांगू ती सिरियलिटी
ठीक आहे, बजेट नाही हे काय आपल्या हातात नाही. हा. 10 रुपयाची व्यवस्था मी करून तुम्हाला देतो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. पण ती मला जागा आणि ती कसं करता येईल ते सांगा. प्रत्येक समितीच्या वतीने स्वच्छ भारत मिशन 4 युनिटची मागणी केली आहे. ते 4 युनिट मंजूर आहे. त्याच्यापैकी एक जिल्हा परिषद चालू पण झालेला आहे. पण तो निधीचा प्रॉब्लेम होता म्हणून आपण ते चालू केलं नव्हतं. आता जर निधी उपलब्ध झाला तर मी तात्काळ बाजार काळामध्ये चालू करतो. पण ऐका ना, उतारी करताना किंवा शौचालय करताना एकदम आधुनिक करायचं. आधुनिक म्हणजे कसं, त्याला ग्रेनाइट असले पाहिजे जेणेकरून सहज सोपं काम झालं पाहिजे. जर आपण एकदम खराब काम केलं तर त्याचा व्यवस्थित निस्तारा होत नाही. आणि म्हणून चांगलं करायचं, दर्जेदार काम करायचं आणि चांगला खर्च करायचा. चांगला खर्च करायचा म्हणजे चांगला काही वगैरे चांगल्या वापरल्या पण त्याला मेंटेनन्स बी कमी येतो. मेंटेन करायला सोपं जातं. तुझं आता एक झालंच पाहिजे. दुसरा सबसिडी वापर. सर्वप्रथम फिरत असताना त्या ठिकाणी एक शौचालय बांधलेलं आहे. त्याला मध्ये जायला सुद्धा जागा बांधलं छान, सगळी व्यवस्था चांगली आहे. पण तिथं पाण्याची व्यवस्था नाही, मध्ये जायला येते करायला जागा नाही. तीच जागा शॉपिंग कॉम्प्लेक्स मार्केट कमिटीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स समोरचा विषय आहे ना मॅम, त्या मार्केट समोरचा विषय आहे ना. रस्त्याचा नंतर बघू, एकदा हे चालू करायचा विषय यांचा आहे. आता तो रस्ता कुठून आहे एकदा मला बघावं लागेल आणि काही करता येतं ते बघू. पण यांचं काय चालू करण्याच्या बाबतीत काय यापूर्वी ते काम झालेलं आहे. काम चांगलं आहे. त्यांची जर पाण्याच्या टाक्या म्हणजे वरती टाक्यावर सगळी व्यवस्था केली होती. परंतु म्हणजे गावकऱ्यांनी वाईट वाटून घेऊ नये, परंतु सगळ्या गोष्टी त्यांची पण बऱ्यापैकी जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्यांनी पण स्वीकारली पाहिजे. कारण शौचालय चालू होते, पाणी होतं, लोकांनी रात्री तोडले, शौचालय गेले तर पाणी टाकायचं, ह्याच्या सगळ्या बाबी आहे. पुन्हा एकदा जनता दरबारामध्ये ताईंनी जो विषय मांडलेला आहे, एका हप्त्यामध्ये भलं प्रशासन येऊ अगर नाही येऊ, मी ते एका हप्त्यामध्ये तुम्हाला चालू करून देतो. पण ती जबाबदारी तुमची पण आहे का ती व्यवस्थित ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. पण ऐका ना, पाणी सध्या आहे का नसेल तर 2 मिनिट उशिरा सुरू करा. त्याच्या घरी बसून ते पैसे जमा करून घ्या. ज्यांनी पैसे दिले असतील त्यांनी माझ्याकडे 300 साईटला बी काम घेऊन यायचं नाही. पैसे त्याच्याकडून वसूल करा, पैसे काढून द्यायची जबाबदारी आमची तुमची. आणि इथून पुढे ग्राम रोजगार चौकला मास्टर भरायचे सुद्धा पैसे द्यायचे नाही. त्याचं कारण असं आहे का सरकार त्यांना 3% पैसे देतात. जर तुमचं ₹1,00,000 पेमेंट झालं तर सरकारच्या किती टक्के मिळतं? 2 का 3? 2%. जर ₹1,00,000 पगार समजा धनेश्वरचा ₹1,00,000 पेमेंट मिळालं तर त्याला ₹2,000 सरकार वेगळं देतं. आणि हा तुमच्याकडून 1,500 परत वेगळे घेतो. कशासाठी गेलो बाबा? तुला सरकारने पैसे नेमून दिलेले, त्याच्यामुळे इथून पुढं कुठल्याच ग्राम रोजगार चौकाला, ग्राम चौकाला कुठल्याच अधिकाऱ्याला आमच्या गटात तरी पैसे द्यायचे नाही. आणि ज्याला पैसे द्यायचे त्याने आमच्याकडे यायचं पण नाही. काम आटलं, काम झालं नाही, नियमात बसून द्यायची जबाबदारी आमची. आम्हाला ग्राम स्वयंरोजगार काय आहे ते आम्हाला कधी कळलंच नाही. पहिली बात तुम्हाला सांगू काय कुठं काय झालं इतिहास सारा आमच्याकडे ते राजधानी एका पद्धतीचे आहे. पण कोण तुम्ही काय करू हेच काही कळलं. दुसरी गोष्ट घरकुलाचे पेमेंट काही पडले काही पडेल नाही. तो समोर आहे त्याला विचारा किती वेळेस म्हणलं ते तर तो म्हणतो येतील जाऊ. पण तुला काय नव्हतं नागेश पिंगळे. पण आता तुमचं काय काय करतोय ना, एमआरजीएस इंजिनियर आहे का कोण आलेलं? एमआरजीएस कोण आहे? कोण तुम्ही एमआरजीएस आणि घरकुल दोन्ही पाहता का? तुम्ही एमआरजीएस तुमच्याकडे आहे का? घरकुल तुमच्याकडे, तुमचं काय नाव? वा, तुम्ही घरकुल आले बसा. गाडीचे काय प्रॉब्लेम आहे का? फक्त बोल बोल मला ऐकायचं नाही. सातारा मध्ये नाही का कन्नड करून गेले
पहिले एकटे होते डिलीट केले त्या टायमात मी बाळा मुख्यांना पण घेऊन गेलो. आता त्यांना पण बरोबर सांगा बाळा आता फक्त आता आमची मध्ये कंटिन्यू आपली काय एमआरजीएसच्या ऐवजी व्हीबी रामजे झालेले आहे. हो नाही चालू डिलीट केली आता त्यांनी. ते पैसे याच्यामुळे पडत नाही, फंड नसल्यामुळं एफटी होत नाही. पहिले कसं एफटी वगैरे मी माझ्याकडे 6 महिन्यापूर्वीच योग्य परिस्थिती साधनेच्या वगैरे आहे की नाही? बरं का माझ्याकडे ज्या पदा म्हणजे 6 महिन्यापूर्वी आली तेव्हा त्या कोणाला फोन केला म्हणजे मला आठवत नाही. ते म्हणजे 15 दिवस हा व्हिडिओ साहेबांनी केला होता म्हणजे महिना 15 दिवसात पैसे पडते. आता 6 महिन्यानंतर परत जर अशी पद्धत झाली असेल की योजना पद्धती योजनेत तुम्ही कसं व्हायचंय नाही त्याला किती दिवस लागायचे? ते कसं पहिले एफटी होऊन राहत होते, पण आता जर फंड असेल तर एफटी होतात, तसे त्याच्याशिवाय एफटी होत नाही. प्रकरण 2 वर्षात बहुते. मला हे सांगायचं आता ते दोन मुद्दा घेतो मी. आता फंड असेल तर एफडी होतं, मग जशी वेटिंग लिस्ट तयार झाली पाहिजे ना. समजा उदाहरणार्थ फंड येतील, समजा आता तुम्हाला पंचायत समितीला द्यायचे 10 कोटी रुपये आणि 2 कोटी रुपये आले आणि 2 कोटी आल्यावर तुम्ही जर मागणी करणार असेल तर सगळे वसुली बाकी सगळे पैसे देऊन घेऊनवाल्याचेच होते. हे बाकीचे 8 कोटी वाल्याला कधी पैसे होणार? माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये, माझं म्हणणं असं आहे का सगळ्यांचे ऑनलाईन झाले पाहिजे आणि जसे सिरियल नंबर ऑनलाईन होतील तसे सिरियल नंबर जसे पैसे येतील. 2 कोटी आले तर पहिले 2 कोटी नाव कोणाचे पहिले गेलेले, 5 आले तर 5 मध्ये पहिले नाव 5चे कोणाचे गेलेले आणि पूर्ण 10 जेव्हा येतील ते सगळ्यांना मिळतील. मग ती सिरियलिटी लिस्ट तुमच्याकडे तयार असली पाहिजे ना. ते अकाउंटला असते. पण ती कोण अकाउंटला जरी असते तर अकाउंटलाही जाताना त्याला काही सिस्टम असली पाहिजे का नाही? मटेरियल वगैरे झालेले मॅडम तुम्ही व्हिडिओ सांगू ती सिरियलिटी लिस्ट ठीक आहे, बजेट नाही हे काय आपल्या हातात नाही. दुसरी गोष्ट घरकुलाचे पेमेंट काही पडले काही पडेल नाही, तो समोर आहे त्याला विचारा किती वेळेस म्हणलं ते तर तो म्हणतो येतील जाऊ देऊ. पण तुझं काय नाव कळलं? नागेश पिंगळे. बरं आता तुमचं काय काय कौट आहे ना? एमआरजीएसचे इंजिनियर आहे का कोण आलेलं? एमआरजीएसचे कोण आहे? कोण तुम्ही एमआरजीएस आणि घरकुल दोन्ही पाहता का? तुम्ही एमआरजीएस तुमच्याकडे आहे का? घरकुल तुमच्याकडे, तुमचं काय नाव? वा तुम्ही घरकुल आले बसा. गाडीचे काय प्रॉब्लेम आहे का? नको करू फक्त बोल. बोल मला ऐकायचं नाही. सातारामची मध्ये नाही का कन्वर्ट करून गेले. पहिले एकटे होते डिलीट केले त्या टायमात मी बाळा मुख्यांना पण घेऊन गेलो. आता त्यांना पण बरोबर सांगा बाळा आता फक्त आता आमची मध्ये कंटिन्यू आपली काय एमआरजीएसच्या ऐवजी व्हीबी रामजे झालेले आहे. हो नाही चालू डिलीट केली आता त्यांनी. ते पैसे याच्यामुळे पडत नाही, फंड नसल्यामुळं एफटी होत नाही. पहिले कसं एफटी वगैरे मी माझ्याकडे 6 महिन्यापूर्वीच योग्य परिस्थिती साधनेच्या वगैरे आहे की नाही? बरं का माझ्याकडे ज्या पदा म्हणजे 6 महिन्यापूर्वी आली तेव्हा त्या कोणाला फोन केला म्हणजे मला आठवत नाही. ते म्हणजे 15 दिवस हा व्हिडिओ साहेबांनी केला होता म्हणजे महिना 15 दिवसात पैसे पडते. आता 6 महिन्यानंतर परत जर अशी पद्धत झाली असेल की योजना पद्धती योजनेत तुम्ही कसं व्हायचंय त्याला किती दिवस लागायचे? ते कसं पहिले एफटी होऊन राहत होते, पण आता जर फंड असेल तर एफटी होतात, तसे त्याच्याशिवाय एफटी होत नाही. प्रकरण 2 वर्षात बहुते. मला हे सांगायचं आता ते दोन मुद्दा घेतो मी. आता फंड असेल तर एफडी होतं, मग जशी वेटिंग लिस्ट तयार झाली पाहिजे ना. समजा उदाहरणार्थ फंड येतील, समजा आता तुम्हाला पंचायत समितीला द्यायचे 10 कोटी रुपये आणि 2 कोटी रुपये आले आणि 2 कोटी आल्यावर तुम्ही जर मागणी करणार असेल तर सगळे वसुली बाकी सगळे पैसे देऊन घेऊनवाल्याचेच होते. हे बाकीचे 8 कोटी वाल्याला कधी पैसे होणार? माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये, माझं म्हणणं असं आहे का सगळ्यांचे ऑनलाईन झाले पाहिजे आणि जसे सिरियल नंबर ऑनलाईन होतील तसे सिरियल नंबर जसे पैसे येतील
2 कोटी आले तर पहिल्या 2 कोटी नाव कोणाचे पहिले गेलेले, 5 आले तर 5 मध्ये पहिले नाव 5चे कोणाचे गेलेले, आणि पूर्णतः ते सगळ्यांना मिळते. मग ती सिनियरिटी तयार असली पाहिजे ना. ते अकाउंटला असते पण ती कोण अकाउंटला जरी असते तर अकाउंटलाही जाताना त्याला काही सिस्टम असली पाहिजे का नाही. मटेरियल वगैरे झालेले मॅडम तुम्ही व्हिडिओ सांगू ती सिनियरिटी ठीक आहे, बजेट नाही हे काय आपल्या हातात नाही.